नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो, जून व जुलै या 2 महिन्यांचे अनुदानाचे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहेत। हे 2 महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्याबाबत शासनाकडून 11 जून 2024 रोजी अधिकृतपणे GR काढण्यात आला आहे। तो GR आपण पाहणारच आहोत। सोबतच त्या GRची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सुद्धा हा GR डाउनलोड करू शकता। मित्रांनो, या शासनाच्या GR नुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर 2 महिन्यांचे पैसे हे एकत्र 3000 रुपये जमा केले जातील। तसेच मित्रांनो, आता नवीन नियमांनुसार हे 2 महिन्यांचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला आता एक महत्त्वाचे काम सुद्धा करावे लागणार आहे। त्याशिवाय तुम्हाला हे 2 महिन्यांचे 3000 रुपये मिळणार नाहीत। तसेच पुढील महिन्यांचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत। तर हे काम काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। तसेच मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आता दरमहा 1500 रुपये मिळतात। यामध्ये अपंग व्यक्ती, विधवा महिला, निराधार व्यक्ती, वृद्ध व्यक्ती इत्यादींचा समावेश आहे। या सर्वांना दर महिन्याला शासनाकडून 1500 रुपये इतकी पेन्शन ही दिली जाते। आणि मित्रांनो, आता या योजनेच्या लाभार्थ्यांना मागील 3 महिन्यांपासून पेन्शनचे पैसे हे मिळाले नव्हते। आचारसंहिता लागू झाली होती म्हणून मागील 3 महिन्यांपासून लाभार्थ्यांना पेन्शनचे पैसे हे मिळाले नव्हते आणि 3 महिन्यांपासून हे लाभार्थी या पैशांची वाट सुद्धा पाहत होते। तर आता लवकरच मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे मागील 2 महिन्यांचे पैसे हे 1500 रुपये प्रमाणे 3000 रुपये हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। आणि हे पैसे जमा झाल्यावर सर्व लाभार्थ्यांना बँकेकडून मेसेज सुद्धा येणार आहे। तर मित्रांनो, आता शासनाचा निधी वितरित करण्याबाबतचा जो GR आहे तो पाहून घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाकडून 11 जून 2024 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जून ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्याबाबत हा GR काढण्यात आला आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता माहे जून ते जुलै 2024 या कालावधीसाठी शासनाकडून निधी वितरित करण्याबाबत 11 जून 2024 रोजी GR काढण्यात आला आहे। आणि आता लवकरच मित्रांनो, 2 महिन्यांचे पैसे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील। तसेच मित्रांनो, अजून एक महत्त्वाचे काम म्हणजे जेवढे पण संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहेत, त्या सर्व लाभार्थ्यांना हे पैसे घेण्यासाठी एक महत्त्वाचे काम हे करावे लागणार आहे। तरच तुम्हाला या 2 महिन्यांचे पैसे हे मिळणार आहेत, अन्यथा तुमचे पेन्शनचे पैसे हे थांबवण्यात येणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे जे काम करायचे आहे ते आहे तुमचे आधार कार्डची झेरॉक्स काढून त्याच्यावरती तुम्हाला मोबाईल नंबर हा लिहून घ्यायचा आहे मित्रांनो, आणि तहसील कार्यालयामध्ये जाऊन संजय गांधी डिपार्टमेंटमध्ये जमा करून द्यायचा आहे। ज्या ठिकाणाहून तुमचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे बँकांना पाठवले जातात त्या ठिकाणी तुम्हाला हे आधार कार्ड मोबाईल नंबर लिहून जमा करून द्यायचे आहे। तरच तुम्हाला या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे मिळतील, अन्यथा मित्रांनो तुमचे पैसे हे थांबवण्यात येणार आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता लवकरच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे पैसे 2 महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत।